नमस्कार. मी स्नेहा गायकवाड. आज आपण कबीर आणि फरीद यांची गोष्ट पाहणार आहोत. कबीर आणि फरीद दोघेही मित्र. एकदा कबीरांना भेटायला फरीद येतात. फरीदांना घ्यायला कबीर स्वतः जातात. आलिंगन घेतात, गळा भेट घेतात आणि दोघे जण आत येतात. 2 दिवस दोघं एकत्र असतात. जाताना फरीदांना सोडायला कबीर जातात स्वतः वेशीपर्यंत. हे सगळं झाल्यानंतर दोघांचे शिष्य दोघांकडे बघतात आणि म्हणतात, "हा काय प्रकार आहे? गेली 2 दिवस आम्ही मात्र तुम्ही दोघं खूप काहीतरी चर्चा कराल, आज बोलाल, उद्या बोलाल म्हणून इथे उभे आहोत. शेवटी आम्ही कंटाळून गेलो, पण तुम्ही दोघं एकमेकांशी काही बोललेच नाही आणि आज ते गेलेही." यावर फरीद म्हणाले, "जे बोलत राहतात ते अज्ञानी असतात आणि आम्ही अज्ञानी ठरलो असतो म्हणून बोललो नाही." तर कबीरांनी याच्यावर उत्तर दिलं, "बोलण्यासारखं काही मुळात नव्हतंच. कारण आम्हा दोघांना जे बोलायचं होतं ते दोघांना समजत होतं. त्यामुळं बोलण्याची गरज राहिली नाही. इथे कबीर कबीर नव्हता आणि इथे फरीद फरीद नव्हता. आम्ही दोघं एक होतो म्हणून आम्हाला बोलण्याची अजिबात अशी गरज लागली नाही. जिथे आपण एक आहोत अशा ठिकाणी जर आपण गप्पा मारल्या तर मात्र आपण वेडे ठरतो आणि दुसरी व्यक्ती जिथे नव्हतीच अशा ठिकाणी संवाद काय साधायचा आहे?" मला वाटतं मैत्रीचं एकरूपतेचं उदाहरण म्हणजे कबीर आणि फरीद यांची मैत्री आहे. आजच्या काळात आपण पैसा, प्रतिष्ठा, जात-पात, धर्म, लिंगभेद या सगळ्यांमध्ये मैत्रीची खरी परिभाषाच विसरून गेलोय. चला, ही मैत्री जपूया. धन्यवाद.